आलेलो आहे आपण वस्ताद सिद्धांत आयवळे यांच्या लॉफ्टवर. यांचा एक लॉफ्ट आहे. यांचं इथं ब्रीडिंग सेक्शन आहे पूर्ण. ब्रीडिंग आणि उडवता पण इथूनच आहे ना, इथूनच उडवतो. बघूया आता आपण कबूतर. मित्रांनो, हे सगळं मेल सेक्शन त्यांचं ब्रीडिंगचं. ह्यातलं कबूतर तुम्हाला ह्यांची बच्चे मिळू शकतील, पण ही मोठं कबूतर अजिबात मिळणार नाही. कुणी फोन वगैरे करून वस्तादांना विचारू नका, कारण की त्यांचं सगळं ब्रीडिंग सेटअप आहे. मित्रांनो, ही व्हाईट डोळ्यामध्ये व्हाईट कबूतर आहे. कबूतर बघा किती क्वालिटी कशी कबुतराची. पाय वस्ता त्या कबुतराविषयी काय माहिती सांगा. नमस्कार सगळ्या मित्रांना. तर मित्रांनो, मी कमीत कमी 13 वर्ष झाले असतील हे आंध्राहून कबूतर आणलेलं आहे. 13 वर्षात किती पिल्ली काढली आहे? पिल्लं आपल्याकडे तरी पण असतील. मी काही जास्त ब्रीडिंग करत नाही. वर्षातनं मी 2 वेळेस ब्रीडिंग करतो. कमीत कमी आत्ता असलेली 30 तरी असतील. जसे सेल मी केलेत 20 एक सेल केली असतील बाहेर. 30 माझ्याकडे आहेत अजून. जी फिमेल पण दाखवा. मित्रांनो, ही अनाराची मादी आहे. दोन्हीचे डोळे बघू शकता तुम्ही. जरा उन्हात दाखवूया. मस्त. त्यांचा रिझल्ट म्हणजे किती तास कबूतर उडते ती? हे जोडाचा रिझल्ट असा आहे, आजपर्यंत पिल्लू कधी फेल गेलं नाही. कमीत कमी 12 ते 13 तास उन्हामध्ये 42-43 टेम्परेचरला विदाउट ड्रॉपिंग पिल्लू ऑल इंडियात उडलंय. ऑल इंडिया तुम्ही चॅम्पियन आहेत का? हां, सुपर ऑल इंडियामध्ये माझा पहिला नंबर आलेला. वस्तादांचा पहिला नंबर आलाय. त्या टुर्नामेंटमध्ये 12 कबूतर उडवलेली. त्यांचं पिल्लू पण होतं. तशी त्यांची 4 पिल्लं माझ्या होत्या आणि 1 पिल्लू होतं त्यातलं. मी पण तुम्हाला दाखवतो पाकड. कबूतर आणायच्या पहिले कुठले कुठले कबूतर उडवलेत? भरपूर उडवलेत मी. देशी कबूतर पण उडवलेत. परत मी कलकत्त्यावरून पण काही कबूतर आणलेली. नंतर मग मला ही जास्त करून आवडली म्हणून मी हीच लाईन तयार करत गेलो. वस्ताद ही कलरफुल कबूतर आहेत. ह्यांचा रिझल्ट भरपूर आहे. कारण की हे कलर पिल्लामध्ये त्यांना नव्हता ॲक्च्युली. मग कलर त्यांना कमीत कमी 4 वर्षानंतर आलाय. 4 वर्ष. हां, कमीत कमी 2 वर्ष तरी कलर येत नाही. नंतर येतो, वय वाढल्यानंतर कलर येतो. हा आता ह्याच्यातली कबूतर मी पण नेलेली होती. त्यांना पिल्ल्या पण अजिबात कलर नव्हता. ती नंतर परत डार्क होतं. ही वस्तादांपासली एकदम गाजलेली लाईन आहे. ह्या लाईनचं नाव बांगो म्हणून येते. त्याच्यात कबूतर आता जी अंधारात जी कपल टेडी म्हणून लाईन आहे, त्या लाईनमध्ये जसा कलर आहे तसा हे कलर आहे. ही वस्तादांनी स्वतः बनवलेली लाईन आहे. आणि तुम्ही डोळे पण याचे बघू शकता.
हे क्रेज चालू आहे आता फेंट डोळ्याची. तुला धरतो. डोळे बघा तुम्ही किती डार्क डोळे आहेत. हे कबूतर उडवल्यानंतर आयुष्यात दुसरं कबूतर माणूस पाळणार पण नाही आणि उडवणार पण नाही, एवढं डेंजर क्वालिटीचे कबूतर आहेत. ही क्वालिटी वस्तादांनी मेंटेन ठेवली आहे. कबूतर पाळायची कशी आहे ही वस्तादांकडे आल्यावर माणूस आपोआप शिकतंय. कारण की थोड्या क्वांटिटी एका जोडाची कमीत कमी वर्षात 4च पिल्ले काढतात वस्तात. त्यामुळं क्वालिटी टिकून राहते कबुतराची आणि कबूतर पण व्यवस्थित राहते. मित्रांनो ही नर वस्तादांचा मेन आहे. जोडच मेन आहे. नरच बघू शकतो तुम्ही. नर तुम्हाला दिसताना मद्रासी वगैरे असा दिसेल, पण अंधाराचाच कबूतर आहे ना वस्तात ते. या नराचे किती बच्चे आहेत वस्तात? या नराची माझ्याकडे असतील 25 तरी असतील बच्चे. पण मित्रांनो एक सांगतो तुम्हाला, कधीच एका जोडावर शोक करू नका. हा काय माझा मेन असा म्हणजे जोड हाय म्हणून नाही, माझी सगळीच मेन कबूतर आहेत. सगळीच कबूतर आपण तर म्हणलं ही माझी मेन आहेत तर आपलं लक्ष व्यवस्थित राहील. आपण तर ठरवलं होत जोड माझा मेन आहे तर आपण फक्त ह्याच्यावर लक्ष देऊन चालणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या कबुतरांवर लक्ष द्यायचं. मादीचे डोळे बघा जरा. ही मादी मला ऍक्च्युली माझ्या मित्राने एकदा आंध्रामध्ये मला गिफ्ट दिली ती. तिचे डोळे बघा. वस्तात डोळ्यामध्ये काय बघण्यासारखं असतं? असं काही नसतं. लाल डोळ्याची पण कबूतर उडते आहेत, काळ्या डोळ्याची पण उडते आहेत. फक्त क्वालिटी महत्वाची आहे. हे सेप महत्वाचं आहे. ही सेप बघा तुम्ही, पंजाबी सारखा कबुतराचा सेप आहे. आता बघा ही प्युरिटी बघा त्यांची. काय अडचण असं दोन्हीचे डोळे दाखव. असे असं पकडणार, झूम करून दोन्हीची दाखवशी. मित्रांनो ही एक जोड आहे कबूतर. त्याची प्युरिटी बघा. प्युरिटी एकच मिनिटाची तुम्हाला दाखवतो कबूतर. त्याची प्युरिटी बघा. मादीची पण बघा. ह्याला म्हणतात प्युरिटी. ह्याच्यात वस्तादान बसले सगळे कबूतर 99% म्हणलं तरी चालेल एकदम डार्क जामुनी पंजेचे कबूतर आहेत. आणि जॉईंट एकदम सगळ्या कबुतरांचा परफेक्ट. सगळे कबूतर व्यवस्थित उडानच्या हिशोबांचं जी काय पाहिजे ती सगळी क्वालिटी ह्या कबुतरांमध्ये आहे. मित्रांनो ही एक जोड बघा तुम्ही. वस्तादांचं या कबुतरांचा रेकॉर्ड खूप मोठा आहे. वस्तात किती रेकॉर्ड आहे यांचं? कुणाला तर असं रेकॉर्ड सांगितलं मी तर मित्रांनो चेष्टा वाटेल. तर काही जणांना आम्हाला बघितलेलं सकाळी शाळेत सोडायला चाललेला एक मुलगा. तो म्हणला काय एवढे लवकर काय करताय, तर त्यावेळेस कबूतर उडावलेली. तर तोच मुलगा संध्याकाळी पोरांना शाळेत आणायला गेलता. म्हणला तुम्ही अजून इथंच आहे का? परत दुसऱ्या दिवशी तो मुलगा शाळेत चाललेला तरी हो नर उडत होता. म्हणजे विचार करा. हा मित्रांनो 28 तासाच्या आसपास नर त्यावेळेस उडलेला. आणि ही मादी काय 13-14 तास उडलेले आहे. पण असं मी हे जोड लावलेला आहे. ही दोन्ही पण माझ्या घरची लाईन आहे. ह्यांचे आईबाप माझ्याकडेच आहे. पण इतकं उडान म्हणजे ह्या नरासारखं मी आजपर्यंत उडानच बघितलं नाही माझ्या कबुतराच्या लॉफ्टमध्ये. ह्याचं नाव काय असतात? ह्याचं भाऊ म्हणून नाव ठेवलंय आम्ही. नाव ठेवायचं कारण एकच, आपल्या घरात सगळ्यात मोठा कोण असतं त्याला आपण भाऊ म्हणतो. तसा हा सगळ्या कबुतरात उडलेला आहे म्हणून आम्ही त्याचं नाव भाऊ ठेवलंय. तर ह्याची पोरं पण आता हळूहळू उडायला लागलेत त्या रेंजमध्ये. आता तू पण एक मागितलेलं ह्याचे महादी म्हणून नर म्हणून मागितलेलं, पण ते आता महादी निघली.
पण ती आता टुर्नामेंटमध्ये का उडावली नाही तर ती एकटीच उडत होती. बाकीची कबूतर ह्याची सगळी गट्ट्यामध्येच उडतात. बघा क्वालिटी. मित्रांनो, वस्तादापाशी प्रत्येक कलर अवेलेबल आहे. म्हणजे असं नाही की पांढरा, लाल मुंगसा, काळा मुंगसा, सगळ्या ह्याच्यामध्ये कबूतर उडवलेले आहेत वस्तात. कबूतर बघू शकता हे. आता हे कलर जास्त डिमांडमध्ये नाही आपल्या इथं कोणाला, पण ह्याचा पण रेकॉर्ड खूप मोठा आहे या कबुतरांचा. त्यांची पिल्ली वस्तात उडलेत ना? त्यांची पिल्लं दिवसभर उडतात. मला ह्या पिल्लांचं एक वैशिष्ट्य सांगतो. खणीतनं बाहेर निघलं आपलं पिल्लू चुकून तरी 2 दिवसानं नाही तर 3 दिवसानं माघारीच येतं. म्हणजे एवढी प्युरिटी आणि एवढी क्वालिटी घरी यायची. मेमरीला परफेक्ट कबूतर आहे. म्हणजे एखाद्या वेळेस चुकून जरी उडलं तरी कबूतर जात नाही. म्हणजे आता सध्या भरपूर लोकांकडे कबूतर आहेत. 100 पिल्ली काढल्यावर 50 पिल्ली जागेवर बसतात. असं हे वस्तादांचे प्रत्येक कबूतर तुम्ही उडवलं तर ती जागेवरच बसणार. स्वतः आम्ही उडवलेले आहेत कबूतर, स्वतः आम्ही अनुभवलेलं आहे. एवढं क्वालिटीमध्ये कबूतर आणि क्वांटिटी एवढी जास्त सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि वस्तात सगळ्याला क्वालिटी देतात. कुणाला असं नाही की बाबा आत्तापर्यंत आम्ही सुद्धा वस्तादांकडनं कबूतर नेतोय आणि आम्ही उडवतोय. मित्रांनो, आणि ही दोन्ही कबूतर माझ्या घरचीच आहेत. त्यांचे आईबाप माझ्याकडे आहेत. हे दोन्ही पण घरीच झालेले आहेत. आणि आता पूर्ण ह्यांची पिल्लं जास्त करून पारव्या कलरमध्ये बबऱ्या कलरमध्ये निघायला लागलेत आपल्याकडे. बघा तुम्ही जोड. मित्रांनो, स्टार कलंकामध्ये वस्तादांकडे कबूतर आहेत. काळ्या डोळ्याची पांढरी कबूतर, त्यांचं सुद्धा रेकॉर्ड पूज बघा तुम्ही कशी. हा नर आहे बरं का, ती माझी पलीकडची. त्यांचं सुद्धा रेकॉर्ड बसतात. प्युरिटी बघा, रेकॉर्ड तर भरपूर आहे. प्रत्येक कबुतराचे जांभळे पाय. तुम्ही स्वतः इथं येऊन बघू शकता कबूतर. वस्तात तुम्हाला वेळ देऊ शकते दाखवायची. वस्तात कोणाला कबूतर बघायचे असले तर हा येऊ शकतात, काय अडचण नाही. फक्त फोन करून यावं, कारण की मला पण मी कुठं कामात असलो तर परत ते त्यांचा हेल्पट अनुभव व्हायला नाही का. केलं मित्रांनो, वस्तात तशी प्रत्येक कबुतराचं नाव असं वेगवेगळं आहे. ऐकलं तर असं येते. आता ह्याचं नाव एडानर म्हणून नाव ठेवले आम्ही. वस्तात कशासाठी एडा म्हणून नाव ठेवले? एक 3 कबुतराची टुर्नामेंट होती आमच्या इथं. तिरंगा म्हणून एक स्पर्धा होती, तर त्यात आपला 2रा नंबर आलता ॲक्च्युली. पण ह्याचं नाव येडा नाव ठेवायचं कारण काय होतं, तर 3 कबुतरांची स्पर्धा असताना तर बाहेर ह्यांच्या मागं लागलेला. त्यातली 2 कबूतर पळून गेलती, तर बाहेरबरच उडत होता काय. पण त्यातून पण वाचून शेवट तळाला बसला. मग त्यावेळेस त्याचं नाव आम्ही येडा म्हणून ठेवलं. तर इथून पुढे त्याची ब्रीडिंगचं पण नाव आम्ही ते ठेवत चाललोय. म्हणजे प्रत्येक ह्यांनी नाव जसं ठेवलंय तसं ह्यांना ओळखायला पण सोपं जाते की बाबा येड्याचं पिल्लू आहे, भाऊचं पिल्लू आहे, असं म्हणजे ह्यांचं बांगोचं पिल्लू आहे. मित्रांनो, ह्या नाराची मादी येड्याला शानी मादी लावली असतो.
वस्तादांनी टुर्नामेंटमध्ये उडलेली मादी आहे बघा. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये उडलेले आहे. हे वस्तादांचा एक नर होता मोठा, त्या नरात किल्ला नसतो. हां, मोठ्या नाव. मोठ्या नरात किल्ला. मित्रांनो, ही सगळी उडवायचं सेक्शन आहे यांचं. फिमेल आहेत ना ही सगळ्या? हो. सगळ्या फिमेल आहेत. त्यांना शिक्के पण आहेत काय काय कबुतरांच्या शिफ्टीवर उडलेले. वाईट डोळ्यामध्ये आहेत. प्रत्येक कलरचं प्रत्येक डोळ्याचं कबूतर तुम्हाला बघायला मिळेल. इथं भरपूर कबूतर आहेत. इथं मित्रांनो, ही एक जोड बघू शकता तुम्ही. डोळ्याची क्वालिटी बघा. एकदम काळा टिपका, एकदम बारीक करता येणार. मादी पण तशीच आहे. वाजता त्यांचं रेकॉर्ड ह्यांचं बरं का, मादी माझ्याकडे भरपूर उडलेले आहे, म्हणून मी तिला ब्रीडिंगसाठी ठेवलेले आहे. प्रत्येक कबुतराचे काय ना काय उडान तर 100% आहे, पण काय तर खासियत आहे. प्रत्येक लाईन मध्ये तुम्हाला काय ना काय वेगळं पण बघायला मिळणार 100%. ही अजून पट्ट्यातलीच आहेत बरं का. अशा पद्धतीचा मी जोड लावणार आहे. वस्तात तुमच्याकडनं सेट जोड मिळू शकतंय का? हो, मिळू शकतो. आपल्याकडं बच्चेची काय बुकिंग करावं लागतं का? बुकिंग करायला लागतं बरं का, पण आपल्याकडे असले तेवढ्यात कुणाचा फोन आला तर आपण देतो. त्यांची प्युअरिटी बघा बरं का. मग अशी बबरी मादी दाखवलेली आणि का असा पद्धतीचा नर दाखवलेला शेवरा, त्यांची पिल्ला आहे ती. ह्यांचा पण रिझल्ट जोरात आहे. हो, भरपूर रिझल्ट आहे. कबूतर कलर मध्ये वेगळे आहेत, पण ट्रेक्चर मध्ये तुम्हाला एकसारखं ट्रेक्चर बघायला मिळेल. इथं कबूतर प्रत्येक कलरचा आहे, पण ट्रेक्चर एकसारखं आहे कबुतरांचं. मित्रांनो, हे कबूतर बघू शकता. हे आता टुर्नामेंटला उडवणार आहे ना वाजता त्याला? नाही, हे ब्रीडिंगला ठेवलेलं आहे. भरपूर उडलेला आहे पिल्लात असताना. तर कसं असतं माझं, मी काही सगळीच कबूतर उडवत नाही. मला जे वाटतं पुढं आपलं चालेल त्याला मी आपलं ठेवत असतो ब्रीडिंगसाठी. हां, ब्रीडिंगसाठी. त्याची क्वालिटी बघा, सेम त्याच्या वडिलागत झालेला आहे. पायस एकदम डार्क जामुनी पंजे. ही पावडर लागते बरं का, कारण की आम्ही पाखरांना काही जास्त पकडत नाही, त्याच्यामुळे ही पावडर जास्त लागते त्यांची. मित्रांनो, ही लंबाडी म्हणून आता सगळीकडे फेमस आहे. पण वाजता ही लंबाडी आहेत का? नाही, ही लंबाडी नाही, ही सिद्धार्थ आयवळे नसेल आहे. सिद्धार्थ आयवळे नसेल. आता काय आपण दुसऱ्या लाईनला काय आपल्याला नावं ठेवायची नाही, पण ही आपण बनवलेली नसेल आहे. नर आपण आणलेला आहे आंध्रामधून, मादी पण आणली आंध्रामधून, पण दोन्हीचे मालक वेगळे वेगळे होते आणि ती काय देत नव्हते, पण मी माझ्या पद्धतीने आणलेले आहेत. त्यांना रिक्वेस्ट करून लय त्यांच्याशी हे करून आणलेलं आहे, पण ते त्यांच्याकडे पण राहिलेले नाहीत. ह्याचा जे बाप आहे तो तुम्ही तर बघितला कसं आहे त्याचं. वसंतगडची कबूतर आता मी एक 1.5 महिन्यापूर्वी गेलतो आंध्रामध्ये. कबूतर असे बघायला मिळतच नाहीत. क्वचित एखाद दुसरं कबूतर बघायला मिळतं. कलर चुपिलो असताना सगळ्या टुर्नामेंटमध्ये उडले ही पण. आणि मी माझे बघा तुम्ही शिक्का बघा,
वस्तादांच्या व्हिडिओच्या पहिल्यांदा तुम्हाला समजूनच गेलं असतील, वस्तादांना ठेवायला जागा नाही, एवढ्या ट्रॉफी आहेत वस्तादांकडे. प्रत्येक वर्षी मिनिमम 10 तर नंबर असतात वस्तात. कलर बघा कसा पडलाय. हे बबऱ्या मादीचं पिल्लो आहे बरं का माझे. तुमची ती व्हाईट डोळ्याची बबरी मादी दाखवतो नाही बरं का अजून. टुर्नामेंटला काही उडावलं नाही, पण ह्याच्या जोडीचं आपण उडावलेलं आहे. हां, असं तुमच्यापाशी एक ती ऑल इंडियाला का कुठल्या तर टुर्नामेंटमध्ये संध्याकाळी 8 वाजता कबूतर बसवून घेतली बघा आपण, त्यावेळेस मी आलतो तेव्हा. ते बेरड पिल्लू होतं ते कुठलं आहे? मित्रांनो हे मादी निघलेलं आहे. मादी निघलेला आहे बेरड म्हणून, म्हणजे मकीर आम्ही मराठीत मकीर म्हणतो ह्याला, त्या कलरला. करून दाखवा जरा. ही मादी जी आहे ही ऑल इंडियाच ना का? ऑल इंडिया नाही, सगळ्या टुर्नामेंट मध्ये खेळलेले ही असतील बघा. अजून ही मादी दिसतात हो का. हे भरपूर शिक्क्या उडले. 14 ते 15 राऊंड मध्ये उडली आहे ना वाजता ती एका वर्षी. जेवढे टुर्नामेंट आहेत तेवढ्या ह्याच्यात उडलेले, सगळ्या टुर्नामेंट मध्ये उडलेले, आणि सगळ्या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन आहे मादी. सगळ्यात शेवट बसली. सगळ्यात शेवट बसली. ही जी एक बहीण आहे तुम्हाला दाखवतो, ती पण उडली. ही तिची बहीण आहे सक्की. ही पण भरपूर टुर्नामेंट मध्ये उडलेलं आहे बरं का. थोडं दिसतोय हो का. एवढा नाही परफेक्ट दिसत जसं काही, पण उडलेले सगळ्या टुर्नामेंट मध्ये उडलेले ही मादी. मित्रांनो इथं दाखवायचं म्हणलं तर भरपूर कबूतर आहेत. 1 तासाचा व्हिडिओ होईल. एक महादी वाजतात, अजून एक शॉक करते जबरदस्त. आपण जे म्हणत होतो मगाशी येडानर, हा ही त्याची मादी म्हणजे पिल्लो आहे त्याचं. सॉरी, पिल्लो आहे बघा. डोळ्याची क्वालिटी बघा. आज ही तुम्हाला सांगताना काहीतरी जरा चेष्टा वाटेल, पण ही मादी हिचं पोटातलं जिरलं नव्हतं म्हणून आम्ही आहे ना हिला पलटी करून, कधी सवय नव्हती पलटी करायची, हिला डायरेक्ट पलटी करून आम्ही उडावलेली. तरी ही मादी सगळ्यात शेवट वाटलेली. क्वालिटी एक नंबर आहे मादीची. शिक्का अजून गेला नाही तिचा. अजून गेला नाही. मित्रांनो हे आहेत आमचे वस्ताद सिद्धांत आयवळे ह्यांचं लॉफ्ट. तुम्हाला कबुतराचा नाद जर करायचा असेल आणि तुम्हाला जर कबूतर खरंच उडवायचे असतील तर तुम्ही एकदा अवश्य इथून भेट देऊन 2 तरी पिल्ली घेऊन जाऊन तुम्ही उडवू शकताय. तुम्हाला समजून जाईल त्यावेळेस कबूतर काय क्वालिटीचे उडतात. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.